योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे। जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये जमा होते। बहीण योजना 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही घोषित केलं आणि त्याच्या पैशाचं वाटप जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यात एकत्रित जमा राज्यातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची, उत्साहाची आणि मोठा दिलासा देणारी बातमी समोर येत आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आणि विविध टप्प्यांवरील प्रक्रियांनंतर अखेर तो क्षण आला आहे, ज्याची राज्यातील लाखो महिला अगदी आतुरतेने वाट पाहत होत्या। सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारी एक मोठी अपडेट हाती आली असून जुलै आणि ऑगस्ट या सलग 2 महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्याच्या प्रक्रियेला आता प्रचंड वेग आला आहे। गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या पैशांचे वाटप सुरू झाले होते, परंतु मध्येच बँकांना आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे या प्रक्रियेला थोडासा ब्रेक लागला होता। मात्र आता सुट्ट्या संपून बँकांचे कामकाज पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होताच सकाळपासूनच थेट डीबीटीच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यावर अद्याप पैसे आले नव्हते त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा काळ ठरू शकतो। बँकांचे कामकाज सुरू होताच राज्यात अनेक ठिकाणी, विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया आणि टपाल कार्यालयांमध्ये म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये महिलांनी आपले पैसे तपासण्यासाठी आणि काढण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे। जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि सुट्ट्यांच्या आधी तुमच्या खात्यावर पैशांचा मेसेज आला नसेल, तर आता तुमच्या हक्काचे जुलै महिन्याचे 1,500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या 2 महिन्यापासून रखडलेला हा आर्थिक लाभ आता थेट महिलांच्या हाती पडत असल्याने गोरगरीब आणि गरजू महिला वर्गामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। ज्या महिलांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे, त्यांना या योजनेचा लाभ अत्यंत सुरळीतपणे मिळत असल्याची माहिती समोर येत आहे। आता साहजिकच असा प्रश्न उपस्थित होतो की हे पैसे नेमके कोणत्या महिलांना आणि कोणत्या क्रमाने मिळणार आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळी पैसे न पाठवता टप्प्याटप्प्याने जिल्ह्यांची निवड करून हे वाटप केले जात आहे। पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांमध्ये पैशांचे यशस्वी वितरण पार पडल्यानंतर आता उर्वरित जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। मात्र काही जिल्ह्यांना या यादीतून तात्पुरते वगळण्यात आल्याची किंवा तिथे प्रक्रिया संथ असल्याची माहिती समोर येत आहे। यामागचे मुख्य कारण म्हणजे शासनाकडून अर्जांची अत्यंत काटेकोरपणे छाननी केली जात आहे। अनेक ठिकाणी अशी माहिती समोर आली होती की सरकारच्या निकषात न बसणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या काही महिलांनी चुकीच्या पद्धतीने किंवा माहिती लपवून या योजनेसाठी अर्ज केले होते। त्यामुळे अशा अपात्र अर्जांना बाजूला काढून फक्त आणि फक्त खऱ्या अर्थाने गरजू, कष्टकरी, शेतमजूर आणि गोरगरीब महिलांपर्यंतच हा पैसा पोहोचावा यासाठी प्रशासनाकडून अत्यंत काळजी घेतली जात असल्याचे समजते। या संपूर्ण प्रक्रियेत वेळेचे नियोजनही अत्यंत बारकाईने केले जात असल्याची माहिती आहे। ज्या क्रमाने आणि ज्या वेळेनुसार आधी पैशांचे वितरण झाले होते, त्याच धर्तीवर आताही सकाळच्या सत्रापासून ते थेट उशिरा रात्रीपर्यंत टप्प्याटप्प्याने बँकांच्या सर्व्हरवरून डीबीटी ट्रान्सफर केले जात आहेत। सकाळच्या सत्रात पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांचे काम, त्यानंतर दुपारच्या सत्रात दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत उर्वरित सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे जर तुम्ही केवायसी प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करून ठेवली असेल तर तुमच्या खात्यावर पैशांचा मेसेज कधीही धडकू शकतो। प्रत्येक जिल्ह्यातील हजारो महिलांचे अर्ज काही त्रुटींमुळे प्रलंबित ठेवण्यात आले आहेत किंवा रद्द करण्यात आले आहेत। तुमच्या आजूबाजूलाही अशा काही महिला असू शकतात ज्यांना आधी लाभ मिळाला होता, पण आता त्यांची नावे वगळण्यात आली आहेत। याचे मुख्य कारण म्हणजे शासनाचे कडक झालेले नियम। सूत्रांच्या माहितीनुसार इथून पुढे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच महिलांच्या खात्यावर नियमितपणे पैसे जमा करण्याचा सरकारचा मानस आहे। यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण केली जात असून पैशांचे वितरण करण्यासाठी बँकांना प्रत्येक जिल्ह्यांची स्वतंत्र यादी दिली जात आहे। ज्या महिलांचे खाते बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आहे आणि ज्यांनी आपले खाते व्यवस्थित ॲक्टिव्ह ठेवले आहे, त्यांना या प्रक्रियेचा सर्वात जलद फायदा होत असल्याचे दिसून येत आहे।
अनेकदा सर्व्हर डाऊन असणे किंवा IFSC कोड चुकीचा असणे यासारख्या तांत्रिक अडचणींमुळे पैसे खात्यात जमा होण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे मेसेज आल्यावरच बँकेत जाऊन पैसे काढण्याची विनंती प्रशासनाकडून केली जात आहे. आता आपण त्या नवीन आणि कडक नियमांबद्दल सविस्तर माहिती घेऊया, ज्यांच्या आधारावर महिलांची पात्रता ठरवली जात आहे. सरकारी तिजोरीतील पैसा हा श्रीमंत किंवा सधन कुटुंबांकडे न जाता तो केवळ रोजंदारीवर जाणाऱ्या, दुसऱ्याच्या शेतात कष्ट करणाऱ्या, धुणी भांडी करणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असलेल्या खऱ्या गरजू महिलांपर्यंतच पोहोचला पाहिजे. त्यामुळे ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे त्यांना तर या योजनेतून आधीच बाहेर ठेवण्यात आले आहे. परंतु आता अशीही शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे की ज्या कुटुंबांमध्ये एकापेक्षा जास्त दुचाकी वाहने आहेत, म्हणजे 3 किंवा 4 दुचाकी गाड्या आहेत, अशा कुटुंबांचे उत्पन्न देखील जास्त मानले जाऊ शकते आणि त्यांनाही या योजनेच्या लाभातून वगळले जाण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी जर या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला असेल तर तिथेही कडक निर्बंध लादले जात आहेत. एका कुटुंबातून जास्तीत जास्त 1 किंवा 2च महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे घरातील सर्वच महिलांनी अर्ज भरले असतील तर त्यापैकी काहींचे अर्ज आपोआप अपात्र ठरू शकतात. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यावर हे पैसे वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू आहे किंवा सुरू होणार आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आणि सूत्रांनी दिलेल्या यादीनुसार विदर्भातील यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांपासून या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये लाखो कष्टकरी महिला असून त्यांना या आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळणार आहे. यासोबतच ठाणे आणि पालघर यांसारख्या मोठ्या आणि आदिवासी बहुल जिल्ह्यांचाही यात समावेश असल्याची माहिती आहे. तिथेही हजारो गोरगरीब महिला या रकमेची वाट पाहत आहेत. मराठवाडा आणि विदर्भाच्या इतर भागांचा विचार करता अकोला आणि नांदेड जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी देखील पैसे जमा करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच्याबरोबर नागपूर आणि नाशिक या अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील ज्या महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी योग्य प्रकारे लिंक केले आहे त्यांनाही DBTच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. कोकण विभागाचा विचार केल्यास रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या लाखो लाडक्या बहिणींची संपूर्ण माहिती बँकांकडे सोपवण्यात आल्याचे समजते. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांचा काही भाग, जिथे शेतीवर अवलंबून असणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे, त्यांच्यासाठीही ही रक्कम मोठी मदत ठरणार आहे. या व्यतिरिक्त बीड, जालना, बुलढाणा आणि पुणे विभागातील ग्रामीण भागातील महिलांनाही टप्प्याटप्प्याने हे पैसे मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. हे वाटप अत्यंत पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी सतत काम करत आहेत. ज्या महिलांची KYC पूर्ण नाही त्यांनी लवकरात लवकर आपले पॅन कार्ड, आधार कार्ड घेऊन बँकेत जावे आणि आपली KYC अद्ययावत करून घ्यावी, जेणेकरून भविष्यात येणारे हप्ते कोणत्याही अडथळ्याविना थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ शकतील. लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत आपण पाहिले की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप सुरू झाले आहे आणि कोणत्या नियमांमुळे काही महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. परंतु या योजनेचा लाभ निरंतर आणि कोणत्याही व्यत्ययाविना मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तुमच्या बँक खात्याची KYC प्रक्रिया. अनेक महिलांना मेसेज आले आहेत परंतु खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. याचे मुख्य कारण त्यांची बँक KYC अपूर्ण असणे हेच आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी अजूनही आपल्या बँक खात्याला पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडलेले नाही त्यांचे पैसे बँकांच्या सर्व्हरवर अडकून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. बँकेत जाताना सोबत तुमचे मूळ ओळखपत्र, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक आणि 2 पासपोर्ट साईज फोटो नक्की घेऊन जा. बँक अधिकाऱ्यांना भेटून तुमचे खाते आधार संलग्न करून घ्या. तसेच तुमच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची म्हणजेच DBTची सुविधा सुरू आहे की नाही याची देखील खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण सरकारचे सर्व पैसे याच माध्यमातून पाठवले जातात. आता अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज काही कारणास्तव प्रलंबित आहेत किंवा तांत्रिक चुकीमुळे रद्द झाले आहेत. अशा लाडक्या बहिणींनी अजिबात निराश होण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही. मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाकडून अशा प्रलंबित अर्जांची पुन्हा एकदा बारकाईने पडताळणी केली जात आहे. जर तुमचा अर्ज चुकीच्या माहितीमुळे, कागदपत्रांमधील नावाच्या स्पेलिंग मिस्टेकमुळे किंवा अस्पष्ट फोटोमुळे रद्द झाला असेल तर तुम्हाला तो पुन्हा दुरुस्त करण्याची संधी नक्की दिली जात आहे. तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कार्यालय किंवा जवळच्या सेतू सुविधा केंद्रात जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकता.
जर तुम्ही सरकारच्या सर्व निकषांमध्ये बसत असाल, तुमचे उत्पन्न ठरवून दिलेल्या मर्यादेच्या आत असेल आणि तुमच्या नावावर कोणतीही चारचाकी गाडी नसेल, तर तुम्हाला तुमचा हक्क नक्कीच मिळणार आहे. प्रशासनाने अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे की एकही पात्र आणि गरजू महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे अर्ज मंजूर होण्यास थोडा उशीर लागला तरीही त्रुटींची पूर्तता केल्यानंतर तुमचे रखडलेले पैसे पुढील टप्प्यात कोणत्याही कपातीविना नक्कीच जमा केले जातील. परंतु याच आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात काही सावधगिरी बाळगणेही अत्यंत आवश्यक झाले आहे. सध्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याने अनेक सायबर भामटे आणि फसवणूक करणारे लोक सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तुमच्या मोबाईलवर जर असा कोणताही अनोळखी मेसेज आला ज्यामध्ये पैशांसाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगितले असेल, तर चुकूनही त्या लिंकवर क्लिक करू नका. बँकेचे अधिकारी, सरकारी कर्मचारी किंवा योजनेचे अधिकारी तुम्हाला कधीही फोन करून तुमचा OTP किंवा ATMचा पिन मागत नाहीत, हे कायम लक्षात ठेवा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीने लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात लगेच जमा करून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यासाठी पैशांची मागणी केली, तर त्यांच्या भूलथापांना अजिबात बळी पडू नका. तुमचे पैसे अत्यंत सुरक्षितपणे थेट सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँकेत येणार आहेत. त्यासाठी कोणालाही 1 रुपयाही कमिशन किंवा फी देण्याची गरज नाही. आपली आर्थिक फसवणूक होणार नाही यासाठी प्रत्येक महिलेने जागरूक राहिले पाहिजे आणि आपल्या आजूबाजूच्या इतर महिलांनाही या सायबर धोक्यांबद्दल सतर्क केले पाहिजे. शेवटी पुन्हा एकदा आपण त्या महत्त्वाच्या नियमांची थोडक्यात उजळणी करूया. ज्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहेत, जे नियमितपणे आयकर भरतात किंवा ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे, त्यांना या योजनेतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. दुचाकी वाहनांचा विचार करता ज्या कुटुंबात एकापेक्षा जास्त दुचाकी असतील, त्यांचीही काटेकोरपणे चौकशी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच एका घरात केवळ 1 किंवा जास्तीत जास्त 2च पात्र महिलांना हा लाभ मिळू शकतो, असा नियम प्रशासनाने आखून दिला आहे. त्यामुळे जर तुम्ही या सर्व निकषांमध्ये आणि अटींमध्ये योग्य ठरत असाल, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ निरंतर मिळत राहील. ज्या महिलांचे पैसे अद्याप आलेले नाहीत, त्यांनी थोडा संयम बाळगावा. पैसे वाटपाची ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने सुरू असून टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्याच्या यादीनुसार बँकांच्या माध्यमातून पैसे वर्ग करण्याचे काम रात्रंदिवस युद्धपातळीवर सुरू आहे. ही योजना राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गरजू महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त तुमची कागदपत्रे अद्ययावत ठेवा आणि बँक खाते योग्य आणि सुरू असल्याची खात्री करा. येणाऱ्या काळातही या योजनेच्या संदर्भातील प्रत्येक नवीन अपडेट, प्रत्येक नवीन नियम आणि पैशांच्या वाटपाची अत्यंत अचूक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत अशीच सविस्तरपणे पोहोचवत राहू. आपल्या हक्काच्या पैशांचा योग्य आणि हुशारीने वापर करा आणि आपल्या कुटुंबाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जा. ही अत्यंत महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.